नमस्कार. जर तुमच्याकडे देखील असा काळा कुट्ट झालेला तवा असेल आणि तो तुम्हाला एकदम स्वच्छ अगदी नव्यासारखा काढायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहू शकता. माझा तवा देखील खूप खराब झालेला आहे, म्हणजे तो मी मुद्दामच काळा केला होता चपाती किंवा भाकरी तव्याला चिटकू नये म्हणून. पण तो आता मला अगदी स्वच्छ काढायचा आहे. तर काय करायचं, गॅसवरती एकदम हाय फ्लेमवरती तवा गरम करायला ठेवायचा. नंतर यामध्ये 1 चमचा साखर सर्व बाजूने टाकून घ्यायची. यानंतर साखर वितळायला लागली की मग नंतर पुन्हा साधारणपणे 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि असं फेस निघायला लागला की मग गॅस बंद करायचा. मीठ देखील सर्व बाजूंनी व्यवस्थित टाकून घ्यायचं. पुन्हा काय करायचं, थोडा सोडा घ्यायचा खायचा, तो देखील सर्व बाजूंनी टाकून घ्यायचा. तुमचा पण तवा कितीही देखील काळा कुट्ट होऊ द्या, तुम्ही जर या स्टेप फॉलो केल्या नाही व्यवस्थित तर नक्की तवा एकदम नव्यासारखा निघतो. सोडा टाकल्यानंतर काय करायचं, 1 लिंबू घ्यायचं, ते मधोमध कट करून अर्धा लिंबू तव्यावरती पिळून घ्यायचं आणि अर्धा लिंबू असं काटे चमच्याला टोचून घ्यायचं आणि ते सर्व बाजूने तव्याच्या सर्व बाजूने असं व्यवस्थित फिरून घ्यायचं, म्हणजे आपण तवा घासतो ना त्याप्रमाणे फिरून घ्यायचं. नंतर काय करायचं, तवा पकडीच्या साहाय्याने पकडून ठेवायचा आणि थोडंसं पाणी यावरती टाकून घ्यायचं आणि पुन्हा जे आपलं लिंबू होतं ना अर्धं, तर त्याच्या साहाय्याने पुन्हा असं घासून घ्यायचं सर्व बाजूंनी. नंतर काय करायचं, घासणी घ्यायची आणि घासणीच्या साहाय्याने तवा व्यवस्थित घासून घ्यायचा. तुमच्याकडे देखील असा एखादा तवा झालेला असेल ना काळा, तर नक्की ही मेथड ट्राय करून बघा. खूप छान निघतो तवा, अगदी नव्यासारखा निघतो. थोडासा वेळ लागतो पण तवा मात्र खूप स्वच्छ निघतो. आता तवा बऱ्यापैकी थंड झालेला आहे, त्यामुळे मी आता पकड बाजूला ठेवून दिली आणि हाताच्या साहाय्याने तवा पकडून ठेवला आहे आणि पुन्हा घासणीच्या साहाय्याने तवा व्यवस्थित घासून घेतला आहे. यामध्ये थोडासा साबण देखील तुम्ही वापरू शकता. आणि तव्याच्या साईडने जो जास्त काळपट झालेला आहे ना, तो मी काय करणार आहे, चाकूच्या साहाय्याने काढून घेत आहे, म्हणजे घासून घेत आहे, म्हणजे ते देखील आपलं खूप इझिली निघून जातं. आणि त्यानंतर पुन्हा घासणीच्या साहाय्याने असं घासून घ्यायचं. तुम्ही पाहू शकताय आपला तवा व्यवस्थित क्लीन झालेला आहे. आता स्वच्छ पाण्याने एकदा तवा धुवून घ्यायचा, म्हणजे जवळजवळ 80% आपला तवा क्लीन झालेला आहे. तर 100% जर तवा क्लीन करायचा असेल ना, सेम प्रोसेस करायची अजून एक वेळेस, तवा 100% क्लीन होतोच. तवा घासायच्या नादात माझा अख्खा किचन कट्टाच खराब झाला होता, तर मी तो देखील साफ करून घेतला आहे. तुम्ही नक्की याप्रमाणे तवा साफ करून बघा. जर खूप काळा झाला असेल तुमचा तवा तर खूप छान निघतो आणि खूप जास्त वेळ देखील लागत नाही. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल ना, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मी चॅनलवरती असेच छान छान व्हिडिओ अपलोड करत असते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.